मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मे 2020 मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील घडामोडींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आगामी राज्यसेवा आणि कंबाईनच्या प्रिलिमसाठी ही माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणारी आहे. तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मे 2020 या महिन्यातील महत्त्वाच्या घडामोडी. पहिली जी घडामोड आहे ती राज्याशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि 2020 हे वर्ष राज्याच्या स्थापनेचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये राज्य देशात अग्रेसर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण जे काय दर 1000 पुरुषांमागे 929 एवढं आहे आणि देशातील स्त्री पुरुष प्रमाण दर 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत. देशाच्या तुलनेमध्ये राज्याचं हे प्रमाणात म्हणजे कमी असल्याचं निदर्शनास येतं. महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.3% आहे तर देशाचा साक्षरता दर 73% आहे. या आकडेवारीतून राज्य शिक्षण क्षेत्राबाबत पुढारलेलं आहे असं दिसून येतं. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येचं प्रमाण होतं 45.2% आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण होतं 54.8%. आता मित्रांनो, जी राज्य निर्मितीनंतर पहिली जनगणना झाली 1961 ला, त्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येचं प्रमाण होतं 28.2% आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण होतं 1961 ला 71.8%. मग या आकडेवरून काय लक्षात येतं आपल्या की सध्या राज्याच्या निर्मितीनंतर ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात घट झालेली आहे आणि शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. देशाचा जीडीपी 231.95 लाख कोटी एवढा आहे आणि राज्याचा जीडीपी 32.24 लाख कोटी एवढा आहे. राज्याच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचा वाटा 13%, राज्याच्या जीडीपीत उद्योग क्षेत्राचा वाटा 31%, तर राज्याच्या जीडीपीत सर्वाधिक सेवा क्षेत्राचा वाटा आहे आणि तो आहे 56% एवढा. राज्यातून मिळणारा एक वर्षाचा जो जीएसटी आहे, जो केंद्र सरकारला मिळतो, तो 1,75,000 कोटी. देशाच्या जीएसटीत राज्याचा वाटा 15% एवढा आहे आणि देशाच्या निर्यातीत जे एक्सपोर्ट केला जातो माल, त्यात महाराष्ट्राचा वाटा 24% आहे. कारण की अरबी समुद्राची खूप मोठी जी किनारपट्टी आहे ती आपल्या राज्याला लाभलेली आहे. मुंबई सारखं एक आंतरराष्ट्रीय जे काही बंदर आहे ते आपल्या राज्यामध्ये आहे आणि यामुळं निर्यातीमध्ये जे काही 1/4 निर्यात आहे देशाची ती फक्त महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रातील कार्यरत सहकारी संस्थांची संख्या आहे 2.6 लाख आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक 5वा आहे. पुढील जी घडामोड आहे ती पाहता मित्रांनो, दलालांविना धान्य खरेदीचं मॉडेल एका राज्यानं विकसित केलंय. दलालांविना धान्य खरेदीचं एक मॉडेल मध्य प्रदेशनं 2019 मध्ये विकसित केलं होतं. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS पाठवून त्यांना उत्पादनाची विक्री करण्यासाठी आवाहन केलं जातं आणि यंदा हेच मॉडेल पंजाबने सुद्धा अशा प्रकारचं मॉडेल प्रत्यक्षात आणलेलं आहे. प्रश्न येऊ शकतो, 2020 मध्ये एजंट विना धान्य खरेदी मॉडेल कोणी आणलं? पंजाबनं. आणि सगळ्यात पहिल्यांदा कोणी आणलं तर मध्य प्रदेशनं. पुढची घडामोड आहे एका खेळ विश्वातून. थाळीफेकपटू संदीप कुमारीवर उत्तेजक द्रव्य चाचणी दोषी आढळल्या प्रकरणी 4 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. जून 2018 मध्ये राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिनं सुवर्णपदक जिंकलं होतं. काश्मीरमधील केशरला GI टॅग, एक भौगोलिक वैशिष्ट्याशी संबंधित ही गोष्ट आहे, घडामोड आहे. काश्मीरमधील केशरला GI टॅग मिळाला. आता हे GI टॅग म्हणजे काय आहे तर जिओग्राफिकल इंडिकेशन, त्याला मराठीत भौगोलिक मानांकन असं म्हणतो. एखादी विशिष्ट वस्तू जी एखाद्या विशिष्ट भागातच मिळते किंवा एखाद्या भागातील वस्तू मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असते, अशा वस्तूस मिळालेले मानांकन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी असतो त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात. यामुळे भौगोलिक मानांकन प्राप्त वस्तूचे नाव अधिकृत वापरकर्त्यांशिवाय इतर कोणीही वापरू शकत नाही.
मित्रांनो, ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा शोध एखादा संशोधक लावतो, शास्त्रज्ञ लावतो आणि त्याच्या नावावरती ते पेटंट जमा होतं आणि त्याचा अधिकार जो आहे, राईट्स पूर्ण त्याच्याकडे असतात, त्याच पद्धतीनं हे जीआय मानांकन आहे. दार्जिलिंगच्या चहाला भारतातील पहिले जीआय मानांकन मिळालेले होते. यामुळे आता हे जे काही जीआय मानांकन या काश्मीरमधील केशरला मिळालंय, त्यामुळे या प्रसिद्ध उत्पादनाचे भौगोलिक वैशिष्ट्य आता जपले जातील. जीआय रजिस्ट्रीनं जीआय जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे. काश्मीरी केशरची वैशिष्ट्ये आता जाणून घेऊयात. दीर्घ काळापासून प्रसिद्ध आहे. लांब आणि जाड स्टिग्मा, नैसर्गिक गडद लाल रंग, दरवळून टाकणारा सुगंध, रसायन विरहित प्रक्रिया, क्रोसिनचे जास्त प्रमाण म्हणजेच रंग टिकविण्याची क्षमता आणि पिक्रोक्रोसिन म्हणजे कडवटपणा ही या काश्मीरी केशरची वैशिष्ट्ये आहेत आणि या केशरला जगभरामधून मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. केशरचं उत्पादन नेमकं कोठे घेतलं जातं, तर जम्मू काश्मीरमधील स्थानिक शेतकरी पर्वतमय भागात या केशरचं उत्पादन घेतात. केशरचे प्रमुख उपयोग काय आहेत? विविध पदार्थांना स्वाद आणणे, आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय व्यवसायासाठी याची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. या केशरबद्दल जीआय जर्नलमध्ये काय माहिती प्रसिद्ध झाली, नेमकं त्या माहितीवरती आता नजर टाकूया. वैद्यकीय आणि इतर क्षेत्रातील बहुमूल्य अशा उपयुक्ततेबरोबरच काश्मीरला केशराचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील केशरला असलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे दीर्घ काळापासून येथील केशर प्रसिद्ध आहे. गडद लाल रंग, केशराची जाडी यामुळे येथील केशराला महत्त्व आहे. फक्त जम्मू काश्मीर येथेच अशा पद्धतीचे केशर आढळून येते. काश्मीरमधील केशर समुद्र सपाटीपासून 1600 ते 1800 मीटर उंचीवरती वाढतं. या केशरचे काही प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे लाच्छा केशर. फुलांपासून केशर वेगळे करून कुठलीही प्रक्रिया न करता वाळवून तयार करतात. पुढचा प्रकार आहे मोंगरा केशर. फुलापासून केशर वेगळे करून वाळवतात आणि नंतर त्यावर पारंपरिक पद्धतीनं प्रक्रिया करतात. आणि शेवटचा प्रकार आहे गुच्छी केशर. स्टिग्मा एकमेकांना जोडलेले असतात, कापडाच्या धाग्याने ते जोडले जाते आणि हवाबंद डब्यात भरले जाते. पुढची आता घटना आहे, दिनविशेष आहे 9 मे. या मे महिन्यातील एक महत्त्वाचा दिनविशेष 9 मे रोजी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो. कोरोना योद्धे आहेत. अनेक पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असतील, नर्स असतील, ते अहोरात्र कोरोनाशी दोन हात करत आहेत आणि हे कर्तव्य बजावत असताना त्यांना इन्स्पायर करणं, प्रेरित करणं हे सुद्धा आपल्या सर्व जे काही एक जनतेचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपल्या लष्करी जे काही एक लष्कराकडून सुखोई विमान जे आहे, या सुखोई विमानाच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून कोरोना योद्ध्यांना मरीन ड्राईव्हवर लढाऊ मानवंदना देण्यात आलेली आहे. जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची यंदा जन्मशताब्दी सुरू झालेली आहे. त्याबद्दल विशेष आता माहिती जाणून घेऊया. सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 रोजी झाला. जन्मशताब्दी वर्ष यंदापासून सुरू होतंय. त्यांना अनेक मान सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत, त्यावर नजर टाकूया. 1992 साली त्यांना ऑस्करनं जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मानित केलं. ऑस्कर जिंकणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर त्याच वर्षी 1992 साली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं. 1984 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, जे त्यांनी बंगाली भाषेमध्ये लिहिलं, कारण की ते पश्चिम बंगालमधून येतात. बंगाली भाषेतून आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्राचं नाव आहे जाखान चोटो चिल्लम. इतर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, त्यापैकी द अपू ट्रायलॉजी, आवर फिल्म, देअर फिल्म्स, माय इयर्स विथ अपू, द चेस प्लेस अँड अदर स्क्रीन प्लेज. फेलुदा नावाचं एक भारतीय गुप्तहेराचं काल्पनिक पात्र त्यांनी रचलं, त्याच्यावरही पुस्तकं लिहिली. शेरलॉक होम्सवर आधारित हे पात्र होतं. आणि अजून एक भारतीय गुप्तहेराचं पात्र त्यांनी काल्पनिक पात्र निर्माण केलं, त्याचं नाव होतं प्राध्यापक शोंकू. अनेक चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं, त्यावरती नजर टाकूया. त्यांच्या आयुष्यातला पहिला त्यांनी चित्रपट जो दिग्दर्शित केला तो पाथेर पांचाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांचं संपूर्ण भारतामध्ये ते लोकप्रिय झाले. त्यानंतर अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. या कार्यामुळे ते जगप्रसिद्ध झाले. अपराजितो असेल, ओ पुरुष होनशार, देवी, नायक, महानगर, शतरंज की खिलाडी आणि तीन कन्या.
त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित त्यांनी चारुलता नावाचा एक चित्रपट तयार केला होता. आता पुढील घटना आहे संरक्षण क्षेत्राशी संबंधित. चीनचं एक महाकाय मालवाहू रॉकेट 5B हे नुकतंच त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे. रॉकेटमधून चीनच्या मानवी अवकाशयानाची प्रतिकृती आणि परत येणारी मालवाहू कुपी अवकाशात सोडण्यात आली. वेनचांग स्पेस लॉन्च सेंटर जे हैनान बेटावरती आहे त्या ठिकाणावरून या मालवाहू रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. दारूबंदी असणारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, जे दारूबंदी जो विषय होता किंवा दारू हे जे काही कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनमध्ये बंद होतं, जेव्हा सुरू झालं त्यावेळेस फक्त त्याचीच चर्चा होती. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो पेपरला की दारूबंदी असलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नेमके कोणते आहेत. तर लक्षद्वीप हा एकमेव केंद्रशासित प्रदेश जिथे दारूबंदी आहे आणि इतर जी राज्य आहेत गुजरात आहे, बिहार आहे, मिझोराम आणि नागालँड या 4 राज्यांमध्ये आणि लक्षद्वीप या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ही दारूबंदी सध्या आहे. पाकिस्तानी हवाई दलात पहिला हिंदू अधिकारी नेमला गेला, ज्याचं नाव आहे राहुल देव. जनरल डेप्युटी पायलट ऑफिसर या पदी त्याची निवड करण्यात आलेली आहे. सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. आरोग्य सेतू हे एक अँड्रॉइड मोबाईलमध्ये वापरलं जाणारं ॲप केंद्र सरकारने डेव्हलप केलेलं आहे. या ॲपबद्दल आता जाणून घेऊया. कोरोना विषाणू ट्रॅक करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेलं हे मोबाईल ॲप आहे आणि या ॲपचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, लोकांनी हे ॲप वापरा म्हणून याच्या आरोग्य सेतूच्या ब्रँड अँबॅसेडर पदी प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणची नियुक्ती केलेली आहे. साध्या फोन धारकांसाठी सुद्धा आरोग्य सेतू आता उपलब्ध असणार आहे. सुरुवातीला हे अँड्रॉइड व्हर्जन होतं, आता साध्या फोन धारकांसाठी उपलब्ध असेल. यासाठी IVRS नावाची प्रणाली उपयोग करण्यात आलेला आहे. IVRS म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. म्हणजे जे काही नागरिक ज्या वेळेला एक संबंधित नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती मिस कॉल देतील त्यावेळेला पुन्हा संबंधित त्या आरोग्य सेतूच्या यंत्रणेकडून ज्यांनी मिस कॉल दिला त्यांच्याशी संपर्क साधून माहिती गोळा केली जाईल आणि त्यांना मदत केली जाईल. जाणून घेऊया. निशुल्क सुविधा असून यासाठी नागरिकांना 1921 1921 या क्रमांकावरती मिस कॉल द्यावा लागेल. ही सेवा जी आहे 11 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. मिस कॉल दिल्यानंतर यंत्रणेकडून आरोग्याबाबतची माहिती घेऊन अपेक्षित मदत केली जाईल. पुढील महत्त्वाची घटना ती म्हणजे विशाखापट्टणम जवळील वायू गळती. मित्रांनो, याशी संबंधित ही जी काही घटना आहे एक औद्योगिक दुर्घटना आहे जी 1984ला 2 डिसेंबर 1984ला भोपाळमध्ये मिथेन गॅस दुर्घटना घडली होती. त्यानंतर विशाखापट्टणममध्ये ही जी काही वायू गळतीची घटना घडली ही त्यानंतर झालेली देशातील सर्वात मोठी वायू गळतीची दुर्घटना आहे आणि या संबंधित एक व्हिडिओ मी चॅनलला पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी या आजच्या व्हिडिओच्या जे काही सबस्क्रिप्शन आहे त्याबरोबर ऍड करतोय आणि तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. पुढे एक दिनविशेष आहे. 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे. शरीरांतर्गत कमतरता या आजारामध्ये जाणवतात. थॅलेसेमिया पीडित रुग्णांच्या शरीरात रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य प्रमाणात निर्मिती होत नाही आणि त्यामुळे अशा रुग्णांना वारंवार रक्त द्यावं लागतं. जन्माला येणारी 2 ते 7% मुले सध्या थॅलेसेमियाग्रस्त आहेत. पुढे आहे एक आर्थिक क्षेत्रातील घडामोड. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ज्याला IFSC म्हणतात. प्रश्न येऊ शकतो IFSCचं फुल फॉर्म काय, तर इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर. कोरोनाच्या काळामध्ये हे जे काही IFSC सेंटर आहे ते गुजरातमध्ये सुरू करण्याची केंद्र सरकारनं घोषणा केली आणि मग अनेक त्या ठिकाणी त्याच्या राजकीय पातळीवरती प्रतिक्रिया उमटल्या आणि अशी पण काही तज्ज्ञांमधून पण काही प्रतिक्रिया आल्या की सर्व जे काही आर्थिकशी संबंधित राजधानी मुंबई आहे, मोठे मोठे जे काही कार्यालय आहेत मध्यवर्ती कार्यालय जे आहेत ते मुंबईमध्येच आहेत. त्याच्यामुळे हे जे सेंटर आहे ते सुद्धा मुंबई सुरू असायला पाहिजे किंवा मुंबईतून ते तिकडे पळवलं अशाही काही चर्चा होत्या आणि त्यामुळे हे जे काही सेंटर आहे ते चर्चेला आलं. आता ते कोणत्याही कारणानं चर्चेला येऊ द्या, मात्र चर्चेला आलेली गोष्ट पेपरला त्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं आपल्याला हे महत्वाचं. या संस्थेच्या नियंत्रक संस्थेचं कार्यालय जे आहे ते गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. 27 एप्रिल 2020 रोजी ही घोषणा केंद्र सरकारनं केली. राष्ट्रीय अर्थकारणाला एका चांगल्या व उच्च पातळीवर नेण्यासाठी उपयुक्त ही संकल्पना आहे. अनेक सरकारी योजनांच्या विविध प्रक्रियांसाठी एक खिडकी योजना असावी अशा स्वरूपाचे काम असं सेंटर करतं. पुढे आहे खो-खोतील सांख्यिकीचे जनक रमेश वरळीकर यांचं निधन नुकतं झालंय 7 मे 2020 रोजी. ऑपरेशन समुद्र सेतू काय आहे?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणण्यासाठी नौदलानं एक मोहीम सुरू केली आणि तिचं नाव आहे ऑपरेशन समुद्र सेतू. म्हणजे एक आरोग्य सेतू आणि एक समुद्र सेतू, दोन्ही पण लक्षात ठेवा. कोविडसाठी AI तंत्रज्ञान, सिटी स्कॅन आणि एक्सरे रिपोर्टच्या माध्यमातून कोविड-19 आजाराचं निदान करण्यासाठी संशोधकांनी क्लाउड आधारित वेब इंटरफेस तयार केला आहे. पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी न हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. छातीचा एक्सरे कोरोनाच्या निदानात उपयोगी ठरतो. जगातील कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्याला इंटरनेट कनेक्शन असलेल्या मोबाईल फोनमधील वेब ब्राउझरमधून उपयोग करता येईल. यामध्ये रुग्णाचे सिटी स्कॅन किंवा एक्सरे इमेज अपलोड केल्यावर काही सेकंदात निष्कर्ष दिसतात. पुढे आहे 3 वर्षांसाठी उत्तर प्रदेशमध्ये कामगार कायदे निलंबित करण्यात आले आहेत आणि कंपनी मालकांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. हा अध्यादेश नुकताच UP गव्हर्नमेंटने जारी केलाय. हेतू काय तर कोरोनाच्या संकटानंतर जास्तीत जास्त उद्योगधंदे राज्यात यावेत आणि रोजगार मिळावेत यासाठी. औद्योगिक वादविवाद सोडविणे, कंपनीमधील काम करण्याची जागा आणि कामगारांचे आरोग्य, कामगार संघटना, कामगारांची कंत्राटे, स्थलांतरित कामगारांसाठीचे नियम यासारखे जे काही अनेक कायदे आहेत, जवळजवळ 40 कायदे आहेत, त्यापैकी 32 कायदे हे पुढील 3 वर्षांसाठी स्थगित ठेवलेले आहेत. या निर्णयामुळे कंपनी मालकांना कामगारांना नोकरीवर ठेवणं, नोकरीतून काढून टाकणं याबाबत सर्वाधिकार मिळणार आहेत. छोट्या कारणांसाठी कंपनीवर छापा घालण्यावरही नव्या अध्यादेशानुसार बंदी असेल. मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये सुद्धा कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये स्वदेशीचा नारा देण्यात आलेला आहे. कारण की सध्याची जी काही परिस्थिती आहे, कोरोनाची आर्थिक एक मंदी आलेली आहे, यामध्ये स्वदेशी उत्पादनांना जास्त प्रोत्साहन जर दिलं तर मार्केट जे आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रीप घेऊ शकतं. आणि एवढंच नाही तर चीन आणि भारतामध्ये जे काही आता सध्या विवाद निर्माण झालेत आणि मग चीनला धडा शिकवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून म्हणा, जनतेकडून म्हणा, स्वदेशी वापरा असं आवाहन करण्यात येत आहे. त्याचा हा एक भाग निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये स्वदेशीचा नारा देण्यात आलाय. प्रधानमंत्री मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या घोषणेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा निर्णय आहे. केंद्रीय निमलष्करी दलात 2006 पासून कॅन्टीन सेवा सुरू करण्यात आली होती आणि जे काही आता नाव सांगतो मी पुढे, जे केंद्रीय दल आहेत त्यामध्ये 1 जून 2020 पासून स्वदेशीचा जो काही वापर आहे तो निर्णय लागू होणार आहे. CRPF आहे, आसाम रायफल्स, BSF, NSG, ITBP, SSB, CISF यासारख्या जे काही निमलष्करी दल आहेत त्यांच्या कॅन्टीन 1 जून 2020 पासून स्वदेशी वस्तूंचा त्या ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणात सुरू करतील किंवा विक्री सुरू करतील. समान किमान वेतन. सध्या किमान वेतन फक्त 30% कामगारांना लागू होतं. हा निर्णय सर्व कामगारांना लागू व्हावा यासाठी किमान वेतनाचे सार्वत्रिकीकरण, युनिव्हर्सलायझेशन करण्यासाठी नॅशनल फ्लोअर वेज आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. आता ह्यामध्ये जे काही 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं आत्मनिर्भरच्या संकल्पनेतून, त्यानंतर ह्या घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या समान किमान वेतनानुसार सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणं, वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करणं आता कंपन्यांवरती बंधनकारक असणार आहे. टॉप टू टोटल योजना याच काळात केंद्र सरकारनं आणली. विस्कळीत पुरवठा साखळी सुधारण्यासाठीची ही योजना आहे. नाशवंत मालासाठीच्या सध्याच्या ऑपरेशन ग्रीन योजनेचाच हा एक विस्तार आहे. 6 महिन्यांसाठी पथदर्शी योजना राबवली जाईल आणि मग त्यानंतर जर योजनेला यश मिळालं तर योजना वाढीचा निर्णय नंतर घेतला जाईल. या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. 50% जे काही अंशदान आहे ते वाहतूक माल भाड्यासाठी तरतूद केलेली आहे, तर 50% अंशदानाची साठवण करण्यासाठी तरतूद केलेली आहे. लघु अन्न प्रक्रिया उद्योगासाठी केंद्राची 10,000 कोटींची तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे. स्थानिक उत्पादने जागतिक बाजारात पोहोचविण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. क्लस्टर आधारित ही योजना आहे आणि याचा 2 लाख लघु प्रक्रिया उद्योगांना फायदा होईल. बिहारमध्ये मखाना क्लस्टर, काश्मीरमध्ये केशर क्लस्टर, कर्नाटकमध्ये नाचणी क्लस्टर, ईशान्य भारतात बांबू क्लस्टर, सेंद्रिय फलोत्पादन आणि तेलंगणमध्ये हळद क्लस्टर, आंध्रमध्ये मिरची क्लस्टर यासारखे क्लस्टर या योजनेनंतर विकसित होणार आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अर्थसंकल्पात जाहीर झालेली ही योजना होती. यासाठी आता 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 11,000 कोटी हे समुद्रातील तसेच गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनासाठी आहेत आणि 9,000 कोटी हे शीत साठवण, गृह, वाहतूक, बाजारपेठ यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
पुढील 5 वर्षात देशातील मत्स्य उत्पादन 70 लाख टनांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट घोषित केलंय आणि भारताची मत्स्य निर्यात दुप्पट म्हणजे 1 लाख कोटी रुपयांची होईल. मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी मच्छीमारांना बोटी देत त्यांना विमा संरक्षण देणार असंही या योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेलं आहे. कृषी कायदे दुरुस्ती. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा कायदा, यामध्ये दुरुस्ती एक सुचवलेली आहे ती अशी, यानुसार तृणधान्ये, कडधान्ये, बटाटा, कांदा, खाद्यतेल, तेलबिया आता नियंत्रण मुक्त करणार आहेत. या मालाच्या साठवण मर्यादेची ही अट हटवली जाणार आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता प्रक्रिया उद्योग, पुरवठा साखळीतील व्यावसायिक तसेच निर्यातदारांनाही साठवण मर्यादेचे बंधन नसेल. शेतीमाल विक्रीला कायदेशीर मदत मिळणार. शेतीमालाचं विपणन म्हणजे मार्केटिंग, विक्री, आंतरराज्यीय वाहतूक सुलभ व्हावी आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करून खुल्या बाजारात माल विकता यावा यासाठी केंद्रीय कायदा तयार केला जाईल. यात ई ट्रेडिंग, आंतरराज्य वाहतुकीला मोकळीक असेल. परवानाधारक व्यापाऱ्यांना शेतमाल विक्रीचे बंधन हटविले जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. कृषी उत्पन्नाची हमी देणारा कायदा. पेरणी करताना शेतीमालाला दर काय असेल आणि किती माल विकला जाईल याची शेतकऱ्याला खात्री नसते. ही जोखीम कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी देण्यासाठी एक कायदेशीर यंत्रणा केंद्र सरकार तयार करणार आहे. यात उत्पादनाच्या गुणवत्तेचे सुद्धा मानकीकरण केले जाईल. शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून न राहता थेट निर्यातदार, घाऊक व्यापारी, प्रक्रिया उद्योगांना माल शेतातूनच विक्री करता येईल. गणित व संख्याशास्त्रातील आधारवड प्राध्यापक शरदचंद्र श्रीखंडे सरांचं निधन झालंय 21 एप्रिल 2020 रोजी. त्यांच्या 50 वर्षाहून अधिकच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कॉम्बिनेटोरिक्स आणि कॉम्बिनेटोरियल डिझाईन थिअरी या विषयांमध्ये अतुलनीय संशोधन केलेलं आहे. ऑयलर उर्फ युलर या मान्यवर गणितज्ञानं वर्तविलेलं भाकीत खोटं असल्याचं प्राध्यापक राजघोष बोस, प्राध्यापक शरदचंद्र श्रीखंडे आणि प्राध्यापक पीटर कार्टर या त्रयीनं सिद्ध केलेलं होतं. यावरती प्रश्नही येऊ शकतो. आत्मनिर्भर भारतची केंद्र सरकारनं घोषणा केलेली आहे. या अंतर्गत कोळसा क्षेत्र खुले करणार आहे. 2023-24 सालापर्यंत 1 अब्ज टन कोळशाचे उत्पादन गाठण्याचे वाढीव उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. संरक्षण क्षेत्रातील थेट परकी गुंतवणूक, त्याला आपण एफडीआय म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, 49% 74% वाढवण्यात आलेली आहे. कंपनी कायद्याशी संबंधित काही तरतुदी केल्यात, घोषणा केल्यात. ते म्हणजे कंपनी कायद्यातील बहुतांश कलमांची म्हणजे 40 पैकी जवळजवळ 32 जे काही कलम आहे त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हेगारी खटला चालणार नाही. यामुळे न्यायालय आणि लवादांवरील ताण कमी होणार आहे. दिवाळखोरी कायद्याशी संबंधित काही घोषणा केंद्र सरकारनं केल्यात. या कायद्यात सुधारणा केंद्र सरकार करणार आहे. डिफॉल्टच्या व्याख्येतून कोविड संबंधित कर्जाला वगळण्यात येणार आहे. लष्कराचे सामर्थ्य वाढवणे आणि महसुली खर्च कमी करणे या उद्देशानं एक समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं शेकटकर समिती. आणि या शेकटकर समितीनं एक शिफारस केलेली आहे मित्रांनो, लष्करातील घोडदळाचे रूपांतर नियमित सशस्त्र रेजिमेंट मध्ये करावे अशी शिफारस शेकटकर समितीने केली. लष्करात 1953 सालापासून 61वे घोडदळ कार्यरत आहे. सध्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींचं जे काही बॉडीगार्ड आहेत त्या व्यतिरिक्त घोड्यांचा समावेश असलेली जगातील एकमेव लष्करी तुकडी आहे. या दलात मराठा, राजपूत आणि कैम खानींची समान संख्येने भरती केली जाते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भरतीचं प्रमाण निश्चित केलं होतं. मात्र आता सध्याची जी काही युद्ध पद्धती आहे त्यामध्ये घोड्यावर बसून त्या ठिकाणी सैनिक युद्धाला जाऊ शकत नाहीत. आज रणगाड्या आहेत किंवा टँक्स आहेत किंवा अत्याधुनिक आज शस्त्रास्त्र दिमतीला असताना घोडदळाचा युद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धात वापर करणं आता योग्य होणार नाही. मात्र जो काही सैन्य दलामध्ये घोडा आहे त्या एका घोड्याचे खरेदीचा खर्च प्रचंड आहे. एका घोड्याच्या दिमतीला 3-3 कर्मचारी त्या ठिकाणी सेवेला असतात. त्यांचाही खर्च तसं पाहायला गेलं त्यामध्ये आधुनिक हत्यारं घेऊ शकतो. या उद्देशानं शेकटकर समितीनं हे जे काही लष्कराचं सामर्थ्य वाढवायचं आणि महसुली खर्च कमी करायचा या उद्देशानं लष्करातील घोडदळाचं रूपांतर नियमित सशस्त्र रेजिमेंट मध्ये करण्याची शिफारस केलेली आहे. हर्ड इम्युनिटी, सामूहिक प्रतिकार शक्ती याला म्हणतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांबरोबरच हर्ड इम्युनिटी हा एक पर्याय आहे. मात्र या पर्यायासाठी खूप मोठी जोखीम घ्यायला लागते आणि एकूण लोकसंख्येच्या 70 ते 80% लोकसंख्येला
कोरोना विषाणूची बाधा व्हायला हवी. मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी हा पर्याय धोकादायक, म्हणजे भारतासारख्या देशाला हा पर्याय पूर्णपणे धोकादायक आहे. पुढील घटना तो म्हणजे कोरोनामुक्त झालेला युरोपमधील पहिला देश, तो ठरलाय स्लोव्हेनिया हा एक देश. स्लोव्हेनियाचे पंतप्रधान आहेत जानेस जानसा. झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर ब्रिटनमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. द्वेषयुक्त भाषण आणि आक्षेपार्ह साहित्य प्रसारित केल्याप्रकरणी 30,000 पाऊंडांचा दंड झाकीर नाईकच्या पीस टीव्हीला ठोठावण्यात आलेला आहे. ऑफकॉम या ब्रिटनमधील माध्यम नियंत्रण संस्थेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नाटककार, गूढकथाकार, कादंबरीकार, ललित लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन 17 मे 2020 रोजी झाले. त्यांचा जन्म मुंबई येथे 17 नोव्हेंबर 1938 साली झालेला होता. त्यांचं शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे झालं. अर्थशास्त्रातील ते पदवीधर होते. 1978 सालापर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली आणि 14 फेब्रुवारी 1955 मध्ये वेडी माणसं ही त्यांची पहिली एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरती प्रसारित झाली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापासूनच त्यांनी लेखन कार्याला सुरुवात केलेली होती. संपूर्ण आयुष्यात त्यांनी 35 नाटकांचं दिग्दर्शन केलंय. त्यानंतर 14 एकांकिका, 2 लघुपट, 4 चित्रमालिका आणि 1 चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. लेखन कार्य जाणून घेऊया. एकूण त्यांनी 39 नाटकं लिहिली, 13 एकांकिका लिहिल्या, 20 कथासंग्रह लिहिले. त्यापैकी 20 कथासंग्रहामध्ये मिळून 250 कथांचा समावेश आहे. कादंबऱ्या 3 लिहिल्या, 9 ललित लेखन संग्रह आहेत, 16 बालनाटकं लिहिली, 5 बालनाटिकांचा संग्रह आहे, बालकथा संग्रह आहे 1, बालगीत संग्रह 1 आहे, आत्मचरित्र स्वतःच त्यांनी लिहिलं आणि 1 काव्य संग्रह सुद्धा रचलेला आहे. 1976 ते 78 या कालावधीत मुंबई दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम गजरा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं. शरदाचे चांदणे या नावानं एक साहित्यिक मुलाखतींचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि मुलाखतकार म्हणून 13 भागांचं काम त्यांनी पाहिलं. पत्नी प्रतिभा सोबत सांगाती या अभिवाचनाचे प्रयोग भारतभर आणि परदेशात त्यांनी केले. मध्यरात्रीचे पडघम या आकाशवाणी मुंबईवरील स्वतःच्या गूढकथांवर आधारित 17 भागांच्या मालिकेचं कथावाचन त्यांनी केलेलं आहे. अनेक नाटकं त्यांनी रचली, दिग्दर्शित केली. त्यापैकी काही प्रसिद्ध नाटकं आपण जाणून घेऊयात. प्रेम कहाणी, विनाशाकडून विनाशाकडे, लोककथा 78, साटलोट, अलबत्त्या गलबत्त्या, अश्वमेध, आरण्यक, महाभारताच्या कथानकावर आधारित नाटक आणि कर्ता करविता, गांधी अंतिम पर्व, जावई माझा भला, तनमन इत्यादी नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली, लिहिली. मित्रांनो, अलबत्त्या गलबत्त्या जर आपण झी मराठी चॅनल पाहत असाल तर या अलबत्त्या गलबत्त्या हे तसं बाल साहित्य आहे, बाल नाटक आहे. लहान मुलांसाठी हे नाटक पुन्हा एकदा झी मराठी घेऊन आलेली होती आणि हे नाटक प्रचंड गाजलं, त्याचे प्रयोगही खूप गाजले. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरं, झी मराठीवरतीच त्या ठिकाणी आरण्यक हे जे काही एक नाटक आहे ते सुद्धा आलेलं होतं. झी समूहानं हे नाटक आणलेलं होतं झी मराठीच्या प्रयत्नातून. तर मित्रांनो, याचेही प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले. त्याच्यामुळे अलबत्त्या गलबत्त्या हे नाटक कोणाचं, आरण्यक कोणाचं, यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण की हे अजूनही त्याच्या जे काही ट्रेलर वगैरे आहेत ते झी मराठी चॅनलवरती आपण पाहत असतो. व्यक्ती आणि वल्ली हे फेमस नाटक पु ल देशपांडेंबरोबर त्यांनी लिहिलं आणि व्यक्ती आणि वल्ली नावाचा एक चित्रपट महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला होता पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावरती. त्याच्यामुळे यावरती सुद्धा प्रश्न जर आलाच की व्यक्ती आणि वल्लीचे लेखक कोण आहेत आणि जर तिथं पर्याय पु ल देशपांडे नसेल तर रत्नाकर मतकरी यांचं नाव असू शकतं. त्याच्यामुळे रत्नाकर मतकरी व्यक्ती आणि वल्लीचे सहलेखक आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. ह्या अलबत्त्या गलबत्त्या, आरण्यक, व्यक्ती आणि वल्ली हे नाव सध्याचे करंट मधले आहेत, हे आता टीव्हीला वगैरे आलेले आहेत. त्याच्यामुळं यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे आहे ते म्हणजे गहिरे पाणी या त्यांच्या गूढकथेवर मालिकेची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. माझे रंग प्रयोग या नावानं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्यांनी एका चित्रपटाचं लेखन केलं, दिग्दर्शन केलं. एकमेव चित्रपट जो त्यांनी दिग्दर्शित केला त्याचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट. अनेक कथा लिहिल्या. त्यापैकी काही कथासंग्रह जे आहेत त्यामध्ये अपरात्र, अंश, कबंध, खेकडा, गोंधळ, निजधाम, निर्मनुष्य, परदेशी, रंगांधळा, संदेह, सहज, जेवणावळ. गूढ कथासंग्रह त्यांनी लिहिला ज्याचं नाव होतं मृत्युंजयी.
अनेक प्रकारचं बाल साहित्य त्यांनी रचलं. त्यामध्ये आचाडगावची अफाट मावशी, आचार्य सर्वज्ञ, दोन बच्चे दोन लुच्चे, निम्मा शिम्मा राक्षस, भूत अद्भुत, गाऊ गाणे गमतीची ही बालगीतं रचली. शाबास लाकड्या, सरदार फाकडोजी वाकडे, चटकदार, चमत्कार चमत्कार झालाच पाहिजे, यक्षनंदन, राक्षसराज जिंदाबाद हे त्यांचं बालसाहित्य. 2001 साली ते बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे. पोर्ट्रेट नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. त्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. त्यामध्ये 1986 साली त्यांना उत्कृष्ट पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आणि माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी त्यांनी ही पटकथा लिहिलेली होती. 2003 साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2018 साली त्यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मिळालाय. त्याच्यामुळे मित्रांनो, आता जे काही आपण बाल साहित्यांची नावं पाहिली ती सुद्धा लक्षात असू द्या, कारण की त्या साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्ञानपीठ नंतर देशामधला साहित्य अकादमी हा साहित्य क्षेत्राच्या दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा पुरस्कार. त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो की हे बाल साहित्य कोणी लिहिलं. त्यानंतर 2020 मध्ये राज्य सरकारच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी रत्नाकर मतकरी यांची निवड झालेली होती. मात्र ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळेला सन्माननीय मंत्री अमित देशमुख यांनी एक पोस्ट केली की त्यांची निवड झालेली होती, मात्र त्या जाहीर होण्या अगोदरच त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे भविष्यामध्येही पाहूया आता त्यांना तो पुरस्कार जाहीर केला जाईलच. त्यामुळे हे लक्षात असायला पाहिजे की 2020 साली त्यांचं कोणत्या पुरस्कारासाठी निवड झालेली होती, तर राज्य सरकारच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार. पुढील बातमी आहे आता, सकाळ अॅग्रोवन तेल बियांबाबत त्यांनी एक सर्वेक्षण केलं. यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. भुईमूग उत्पादनात भारताचा चीन नंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. मोहरी उत्पादनात भारत चीन आणि कॅनडाच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र एकूण तेलबिया लागवडीत चौथ्या क्रमांकावर आहे आणि तेलबियांच्या उत्पादनात मात्र महाराष्ट्र देशात 5व्या क्रमांकावर आहे. तेलबियांमध्ये सर्वाधिक लागवड करणारं जे राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश आणि सर्वाधिक उत्पादन होतं ते गुजरातमध्ये. भुईमूग उत्पादनाबद्दल आता जाणून घेऊया. पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात, दुसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू. सोयाबीन उत्पादनामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय मध्य प्रदेशनं, दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान. सूर्यफूल उत्पादनामध्ये अव्वल आहे कर्नाटक, द्वितीय आहे हरियाणा आणि तृतीय क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश. खाद्यतेलाची सद्यस्थिती जाणून घेऊया. देशाची खाद्यतेलाची गरज आहे 250 लाख टन. प्रति व्यक्ती प्रतिवर्षी प्रति मानसी जे सेवन केलं जातं ते आहे 19 किलोग्रॅम. देशांतर्गत उत्पादन होतं खाद्यतेलाचं 100 लाख टन. आयातीतून भागणारी गरज आहे 60%, कारण की 150 लाख टन आपल्याला आयातच करायला लागते. मग गेल्या 10 वर्षात खाद्यतेल आयातीत 174% वाढ झालेली आहे. आयातीतील पाम तेलाचा वाटा आहे 60%, सोया तेलाचा वाटा आहे 25%, सूर्यफूल तेलाचा वाटा आहे 12%. म्हणजे मित्रांनो, हे जे काही खाद्यतेल आयात आहे, सोया तेल आपण अर्जेंटिना आणि ब्राझील कडून घेतो, पाम तेल इंडोनेशिया आणि मलेशिया कडून घेतो, सूर्यफूल युक्रेन आणि अर्जेंटिना कडून घेतो. त्याच्यातलं पाम तेल जे काही मलेशिया कडून आपण घ्यायचो ते आता त्याची आपण आयात थांबवलेली आहे. मध्ये जो काही संघर्ष निर्माण झालेला होता भारत पाकिस्तान तणावानंतर, मलेशियाने जी काही टिप्पणी केली त्यानंतर आपण पाम तेल त्यांच्याकडून घ्यायचं बंद केलंय. आता एक असा प्रश्न येऊ शकतो की खाद्यतेलाच्या आयाती आहे जी आहे त्यामध्ये सर्वात जास्त वाटा कोणत्या तेलाचा आहे, तर पाम तेलाचा आहे. हे लक्षात असू द्या. खाद्यतेलाचं उत्पादन जे लाख टनामध्ये आहे ते आता जाणून घेऊया. भुईमुगाचं जे काही खाद्यतेल आहे जागतिक उत्पादन 55.7 लाख टन एवढं होतं, तर भारतामध्ये 9.9 लाख टन एवढं उत्पादन आहे. मोहरीचं जागतिक उत्पादन 279.6 लाख टन आणि भारतातील उत्पादन आहे 21.3 लाख टन. सूर्यफुलाच्या तेलाचं जागतिक उत्पादन आहे 194.5 लाख टन, भारतामध्ये फक्त 1 लाख टन. सूर्यफुलाच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत. सोया तेलाच्या बाबतीत जागतिक उत्पादन आहे 569.7 लाख टन आणि देशामधील उत्पादन आहे 16.2 लाख टन. पाम तेलाच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे आहोत, फक्त देशातील उत्पादन आहे 2 लाख टन आणि जागतिक उत्पादन आहे 734.9 लाख टन. आणि जे काही आपण आयात करतोय एकूण 150 लाख टन, त्याच्यातील 60% जी आयात आहे ती पाम तेलाची आहे. हा चार्ट लक्षात असू द्या.
पश्चिम बंगाल आणि ओडिसा आणि आसामच्याही काही भागाला अम्फान वादळानं तडाखा दिलेला आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कचरामुक्त शहराबाबत सर्वेक्षण नुकतंच प्रसिद्ध झालंय. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडून हे सर्वेक्षणाच्या बाबतीत घोषणा करण्यात आली आणि यानुसार देशातील सर्वाधिक स्वच्छ किंवा कचरामुक्त शहर ठरलंय अंबिकापूर. छत्तीसगड मधील अंबिकापूर हे शहर देशातील सर्वाधिक स्वच्छ आणि कचरामुक्त शहर ठरलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ किंवा कचरामुक्त शहर ठरलंय नवी मुंबई. पंतप्रधान वय वंदना योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणारी ही योजना आहे. याची मुदत पूर्वी होती 31 मार्च 2020. आता जी काही मुदत वाढलेली आहे गुंतवणुकीसाठी, अंतिम मुदत आहे 31 मार्च 2023. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची निवड झालेली आहे. एक नवीन पुस्तक बाजारपेठेत आलंय, पुस्तकालयामध्ये आलेलं आहे. त्याचं नाव आहे चेकमेट हाऊ द बीजेपी वन अँड लॉस महाराष्ट्र. जे काही 35 दिवसांचं नाट्य होतं निवडणुकीचा, महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी शपथ घेईपर्यंत जो मधला त्या ठिकाणी राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट लागलेली होती, तो जो काही काळ होता त्या काळाबद्दल हे पुस्तक आलेलं आहे. नाव आहे चेकमेट हाऊ द बीजेपी वन अँड लॉस महाराष्ट्र आणि याचे लेखक आहेत पत्रकार सुधीर सूर्यवंशी. ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळी तयार झालेल्या प्रचंड गोलाकार आकाशगंगेचा शोध घेण्यात त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना यश आलंय. या आकाशगंगेचं नामकरण, जी काही नवीन आकाशगंगा शोधलेली आहे तिचं नामकरण उल्फ डिस्क असं करण्यात आलेलं आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ऑर्थर उल्फ यांच्या नावे उल्फ डिस्क याप्रमाणे नामकरण करण्यात आलेलं आहे. जर्मनी, अमेरिका आणि पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी ही किमया केलेली आहे. चिली देशातील अॅटाकामा मिलीमीटर ॲरे म्हणजेच आल्मा या दुर्बिणीच्या सहाय्याने हा शोध लागलाय. संशोधक आहेत NCRA पुणे मधील प्राध्यापक निस्सिम कानेकर, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट जर्मनीतील प्राध्यापक मार्कल निलमन, कॅलिफोर्निया विद्यापीठ अमेरिकेचे प्राध्यापक झेवियर प्रोचास्का आणि प्राध्यापक मार्क रेफेलेस्की. नेचर या प्रसिद्ध शोधपत्रिकेत हा शोध निबंध प्रसिद्ध झालेला आहे. उल्फ डिस्कची वैशिष्ट्ये काय आहे ती जाणून घेऊया. आजपर्यंत आढळलेली सर्वात प्राचीन आणि दूरवरची महाकाय अशी आकाशगंगा आहे. या आकाशगंगेची निर्मिती स्फोटातून झालेली नाहीये, तर महाकाय वायूंच्या ढगांच्या एकत्र येण्यातून झालेली आहे. जसं आपण नेहमी वारंवार म्हणत असतो की खूप मोठा गोळा होता, ज्यातून विस्फोट झाला, मग सूर्य तयार झाला, ग्रह तयार झाले, विस्फोटातून निर्मिती झाली. मात्र आता उल्फ डिस्कच्या माध्यमातून असं संशोधन पुढे येत आहे की वायूंच्या ढगांच्या एकत्र येण्यातून या आकाशगंगेची निर्मिती झालेली आहे. या आकाशगंगेत ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग 10 पटींनी जास्त आहे. शोधामुळे समोर आलेल्या काही गोष्टी: आकाशगंगा केवळ स्फोटांतून नाही तर वायूच्या एकत्रीकरणातूनही निर्माण होतात. महाकाय आकाशगंगा या छोट्या मोठ्या आकाशगंगा मिळून तयार झाल्याचा सिद्धांत मोडीत निघालेला आहे. अशा आकाशगंगा कशा तयार झाल्या हे गूढ मात्र आता समोर आले आणि त्याचा शोध आता शास्त्रज्ञ त्यांना घ्यायला लागेल. तर मित्रांनो, यावरती प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे उल्फ डिस्क लक्षात ठेवा. भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्रांमध्ये सीमावाद आता पुढे आलेला आहे. नेपाळनं एक नवीन नकाशा प्रसिद्ध केलाय आणि त्यामध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे भारतीय भूभाग नकाशात दाखवलेले आहेत. वादाची सुरुवात कशी झाली तर 8 मे 2020 रोजी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंडच्या पितोडागड येथील घटियाबगड ते लिपुलेख या 80 किलोमीटर रस्त्याचं उद्घाटन केलंय आणि त्यानंतर मित्रांनो हा वाद निर्माण झालाय. या मार्गामुळे भारतीय यात्रेकरूंचा कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचा जुना मार्ग जो आहे तो आता हा खुला होणार आहे. आणि हा जो काही मार्ग आहे मित्रांनो, यामुळे जवळजवळ जी काही 80% जी यात्रा आहे ती आता भारतीय मार्गातून होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण चीनकडून जास्त प्रवास करायला लागायचा, तो भारतीय हद्दीतून आता होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो काही वाद आहे, आपल्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं की या नेपाळच्या ताब्याला कोणातरी अप्रत्यक्ष पाठिंबा असणार, चीनकडे बोट होतं अप्रत्यक्षरित्या. मात्र मित्रांनो, 80 किलोमीटरचा रस्ता एका रात्रीतून बांधण्यात आलेला नाही, त्याला काहीतरी किमान 2 ते 3, कारण की पूर्ण पर्वतामध्ये डोंगर ते सर्व कडेकपारे फोडून हे बांधकाम झालेलं आहे. अचानक तर काय आपण रस्ता एका रात्रीतून उभा केलेला नाही. म्हणजे हे नेपाळला रस्त्याचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत हरकत नव्हती
आणि बांधकाम झाल्यानंतर आता हरकत घेतात, त्याच्यामुळे याच्या मागे नक्कीच राजकारण आहे. मात्र हा जो भाग आहे तो अखंड भारताचा आहे आणि तो टिकवण्यासाठी आपले सैनिक त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनासाठी आयुर्वेदाची आधुनिक चिकित्सा सध्या केली जात आहे. यासाठी आयुष मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या संस्था संशोधन कार्य करत आहेत. कोविड-19 हा आजार श्वसन मार्गाशी निगडित विषाणूजन्य आजार आहे आणि आयुर्वेदामध्ये विषाणूजन्य आजारांसाठी मोठं संशोधन झालेलं आहे. आयुर्वेदिक औषधांचा कसलाही दुष्परिणाम सुद्धा होणार नाही. कोणत्या आयुर्वेदिक औषधांची वैद्यकीय चाचणी सध्या चालू आहे? अश्वगंधा, एसटी मधु मुलेठी, गुडूची आणि पिपली गिलॉय पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन यावरती वैद्यकीय चाचणी चालू आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो व रिव्हर्स रेपो दरात कपात करण्यात आलेली आहे. रेपो रेट म्हणजे नेमकं काय, तर देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज घेतात त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. आणि रिव्हर्स रेपो रेट काय, ज्यावेळी बँका त्यांच्याकडे अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्प मुदतीसाठी जमा करतात त्यावर जो व्याजदर रिझर्व्ह बँक देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. सध्याचा जो काय आता दर आहे तो रेपो आणि रिव्हर्स तो जाणून घेऊया. रेपो रेट आहे 4% आणि रिव्हर्स रेपो रेट आहे 3.35%. हाँगकाँग आणि चीन दरम्यान सुद्धा एक संघर्ष आता पुढे आलाय. हाँगकाँगच्या स्वायत्ततेला धक्का देत चीननं 22 मे 2020 रोजी प्रदेशावर नियंत्रण मिळविण्यासाठी वादग्रस्त राष्ट्रीय कायद्याचा मसुदा त्यांच्या संसदेत सादर केल्याने मित्रांनो तो मंजूर पण झालेला आहे. हाँगकाँगसाठी कायदा आणि प्रशासकीय यंत्रणा स्थापन करण्याची तरतूद या मसुद्यामध्ये करण्यात आलेली आहे. हाँगकाँग ही 20व्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांची वसाहत होती. चीनकडे 1997 साली ही हाँगकाँग ही जी काही वसाहत आहे ती हस्तांतरित करण्यात आलेली आहे. हस्तांतरित करतानाचा जो काही करार झाला त्या वेळेला 50 वर्ष पुढे हाँगकाँगला स्वायत्तता द्यावी असं एक कलम टाकण्यात आलेलं होतं. मात्र चीननं आता या कलमाची प्रतारणा केलेली आहे. चीनला हाँगकाँग मधील विविध घटकांवर निर्णय घेण्याचे अधिकार आता मिळणार आहेत. कोणत्या घटनांना देशद्रोही आणि फुटीरतावादी ठरवायचं हे त्यांना अधिकार मिळणार आहे. कोणत्या कारवायांना विदेशी हस्तक्षेप अथवा दहशतवाद म्हणून जाहीर करायचं हे चीन सरकार आता निश्चित करू शकणार आहे. आणि एक प्रकारे हाँगकाँगची स्वायत्तता संपणार आहे. ओपन स्काईज करारातून अमेरिका बाहेर पडलेला आहे. जानेवारी 2000 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला होता. 34 देश याचे सभासद आहेत. त्यातून आता अमेरिका बाहेर पडला म्हणजे 33 देश सभासद राहिलेत. भारत आपला देश या ओपन स्काईज कराराचा सभासद नाही. या करारानुसार अल्पकाळ आधी सूचना देऊन दुसऱ्या सदस्य देशांच्या लष्करी हालचालींची माहिती मिळविण्यासाठी त्यांच्या प्रदेशावरून निशस्त्र हवाई सर्वेक्षण करता येतं. मात्र त्यांनी असा दावा केलाय की रशियावरती आरोप केलेला आहे की रशियावरची अनेक वेळेला परवानगी घेतली मात्र त्यांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ओपन स्काईज मधून आम्ही बाहेर पडतोय. लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेनं यशस्वी चाचणी केलेली आहे. मानवरहित व छोट्या विमानांना भेदण्याची क्षमता या मिसाईलची आहे. 16 मे 2020 रोजी ही चाचणी यशस्वी झाली. USS पोर्टलँड या नौदलाच्या युद्धनौकेवर पॅसिफिक महासागरात ही चाचणी घेण्यात आली. उच्च दर्जा असलेले घन स्वरूपातील लेझरचे अव्वल दर्जाचे हे मिसाईल आहे. लेझर हे थेट ऊर्जेवरील अस्त्र आहे. डायरेक्ट एनर्जी वेपन आहे. मायक्रोकॉम्प इंटरनेट स्पीडच्या बाबतीत संशोधकांनी कल्पनेतील वेग साध्य केलाय. तब्बल 1000 HD चित्रपट काही सेकंदांमध्ये आता डाउनलोड करणं शक्य होणार आहे. जो स्पीड मिळाला या प्रयोगावेळी 44.2 टेराबाइट्स प्रति सेकंद एवढा प्रचंड स्पीड मिळालाय. 76.6 किलोमीटर डार्क ऑप्टिकल फायबरचा मेलबर्न शहरात या चाचणीसाठी वापर करण्यात आला होता. स्पीड साध्य करण्यासाठी 80 लेझर्सच्या जागी मायक्रोकॉमचा वापर करण्यात आलेला होता. आणि मायक्रोकॉम मुळेच हा जो काही स्पीड आहे तो साध्य झालेला आहे. सध्याच्या टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर पेक्षा मायक्रोकॉम हे लहान व हलकं असं एक साधन आहे. आणि याच्याच वापरामुळे मित्रांनो हा जो काही प्रचंड वेग आहे इंटरनेटचा तो साध्य होऊ शकलेला आहे. त्यामुळे इथून पुढे मायक्रोकॉम सुद्धा टेलिकम्युनिकेशन मध्ये आता वापर केला जाईल. फील्ड ट्रायल साठी मायक्रोकॉमचा प्रथमच वापर करण्यात आला. 4THz बँडविड्थ क्षमतेनुसार कमाल इंटरनेट वापर होऊ शकतो या प्रयोगातून सिद्ध झालेला आहे. संशोधक कोण होते? ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाचे डॉक्टर बिल कॉरकॉरन, RMIT चे प्राध्यापक अर्नान मिचेल व स्वीन बर्नचे प्राध्यापक डेव्हिड मॉस या संशोधकांनी या कामी
त्या ठिकाणी संशोधन केलेलं आहे आणि त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे. उत्तराखंड सरकारकडून 1145 दुर्मिळ वनस्पतींचं जतन आणि संवर्धन झालेलं आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अहवाल प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ठरलंय उत्तराखंड. वनाधिकारी संजीव चतुर्वेदी यांच्या कल्पनेतून ही जतन आणि संवर्धन मोहीम राबविण्यात आली आणि तिला यश सुद्धा मिळाले. या सर्व वनस्पतींचे बीज आता जपून ठेवलं जाणार आहे. पर्यावरणातून या वनस्पती नष्ट झाल्या तरी वन विभागाकडे त्यांचं अस्तित्व कायम राहील आणि पुन्हा त्या नष्ट जरी झाल्या तरी बियांच्या माध्यमातून पुन्हा त्यांची लागवड करणं शक्य होणार आहे. जतन केलेल्या वनस्पती कोणत्या आहेत? ब्रह्मकमळ, ज्याचं शास्त्रीय नाव आहे सौसुरिया ऑव्हेलाटा. उत्तराखंडचं हे राज्यफूल आहे. पुढील वनस्पती आहे संजीवनी. संजीवनी तर संपूर्ण भारतामध्ये पुराणांमध्ये ही फेमस असलेली वनस्पती, जिचं शास्त्रीय नाव आहे सेलाजिनेला ब्रायोप्टेरिस. रामायणामध्ये ही एक अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहे आणि रामायणात त्याचा उल्लेख असल्यामुळे ही प्रसिद्ध आहे. थुनर, ज्याला टॅक्सस बॅकेटा असं त्याचं नाव आहे, हिमालयात अत्यंत उंचीवर आढळते आणि कर्करोगावरती गुणकारी आहे. भुर्जपत्र हिमनदीच्या उगमाला आढळते आणि पौराणिक साहित्य लिहिण्यासाठी या भुर्जपत्रांचाच उपयोग करण्यात आलेला आहे किंवा जे साहित्य सापडलंय ते या भुर्जपत्रावर लिहिलेलं आपल्याला आढळलेलं आहे. हॉकीतील महान खेळाडू बलबीर सिंग यांचं नुकतंच निधन झालंय 25 मे 2020 रोजी. मित्रांनो, तुम्ही एक पिक्चर बघा, गोल्ड हा चित्रपट मागे आलेला होता, ज्याच्यामध्ये अक्षय कुमारची भूमिका होती आणि त्यामध्ये त्याने मेंटॉरचं काम केलेलं आहे. आणि जे शेवटच्या मॅच मध्ये बघा, तो हॉकीपटू येतो आणि 2 गोल करून देशाला, इंग्लंडला हरवून देशाला स्वातंत्र्यानंतरचं पहिलं गोल्ड मेडल हॉकी मधलं ऑलिम्पिकचं मिळवून देतो. ते जे काही सरदार आहेत ते रिअल मधले तेच बलबीर सिंग यांचं निधन नुकतंच झालंय. त्यांचा जन्म पंजाब मधील हरिपूर खालसा या ठिकाणी झालाय. त्यांचं नाव आहे बलबीर सिंग दोसांझी किंवा बलबीर सिंग. ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण हॅट्रिक विजेत्या संघाची ओळख म्हणजे बलबीर सिंग. 1948 लंडन ऑलिम्पिक, 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक आणि 1956 मेलबर्न ऑलिम्पिक, सलग 3 ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकीनं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये नेदरलँड विरुद्धच्या अंतिम सामन्यात 5 गोल त्यांनी केलेले आहेत. अंतिम सामन्यात 5 गोल करण्याचा विक्रम अद्याप त्यांचा कोणीही मोडू शकलेला नाही. अद्याप तो अबाधित आहे, त्यांच्याच नावे आहे. 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिक मध्ये स्पर्धेत भारतानं एकंदर विरुद्ध पक्षावरती 38 गोल टाकले, मात्र एकही गोल आपल्या भारतावरती कोणीही करू शकला नाही. एकही गोल आपल्या टीमनं स्वीकारला नाही आणि या स्पर्धेमध्ये कर्णधार होते आपल्या देशाचे हॉकी टीमचे बलबीर सिंग. 1952 आणि 56च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकाचे ध्वजधारक सुद्धा बलबीर सिंग हेच होते. 3 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि 8 सामन्यात 22 गोल त्यांनी देशासाठी झळकावलेले होते. 61 आंतरराष्ट्रीय सामन्यात 246 गोल त्यांनी केले. 1975ला जो काही जागतिक विजेता वर्ल्ड कप जिंकला हॉकी मधला, त्या भारतीय हॉकी संघाचे ते मार्गदर्शक होते. 2012ला लंडन ऑलिम्पिक मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 1896 पासूनच्या सर्वोत्तम 16 क्रिकेटपटूंची निवड केली. त्यात एक होते बलबीर सिंग. पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले हॉकीपटू होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून दिले जाणारे शौर्य व विज्ञान पुरस्कार जाहीर झालेत. या कोरोनाच्या कालावधीमध्येच शौर्य पुरस्कार मरणोत्तर जाहीर झालाय नायब सुभेदार सोमबीर सिंग यांना. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत सुभेदार सोमबीर सिंग यांना वीर मरण आलेलं आहे. विज्ञान पुरस्कार डॉक्टर गुरुप्रसाद यांना जाहीर झालाय. DRDO मध्ये ते कार्यरत आहेत. देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. बॅट वुमन, चीन मधील प्रसिद्ध विषाणू तज्ञ शी झेंगली जिनं वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या कोरोना विषाणूवरील संशोधन केलं आणि म्हणून तिला बॅट वुमन अशी ओळख मिळालेली आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो. जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प साकारला गेलाय भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये. त्याचं नाव आहे कालेश्वरम उपसा जल सिंचन प्रकल्प. उद्घाटन केलंय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 29 मे 2020 रोजी. 2 जलाशय या प्रकल्पाअंतर्गत आहेत. एकाचं नाव आहे कोंडा पोच्चम सागर आणि दुसरं आहे मल्लान्ना सागर.
या नावामागे पण थोडंसं रिझन आहे. जलाशयांना नाव देण्यामागचं एक कारण ते म्हणजे मेडक, वरंगल आणि नालगोंडा जिल्ह्यांच्या संयुक्त सीमांवर कोंडापोचम मंदिर आहे, म्हणून एक नाव दिलंय कोंडापोचम सागर. आणि त्याच परिसरामध्ये कोमुरावेली मल्लिकार्जुन याचंच नाव आहे मल्लाना, हे मंदिर आहे, म्हणून मल्लाना सागर असं नाव देण्यात आलं. म्हणजे मंदिरांवरून जलाशयांना नाव दिलं गेलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या जलाशयाचं नाव आहे मल्लाना सागर. तर सर्वात उंचावर बांधलेल्या जलाशयाला नाव दिलंय कोंडापोचम सागर. गोदावरी नदीचे पाणी जलाशयापर्यंत पोहोचलं जाणार आहे. उंचावरील जलाशयाची उंची आहे 618 मीटर, म्हणून हा जगातील सर्वात जे काही मोठा प्रकल्प आहे यामुळे सिद्ध होतोय. क्षमता आहे 15 TMC एवढी आणि यामुळे 37.08 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तेजस जे स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान आहे, याची निर्मिती एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड करतं. हलकं आणि एक आसनी लढाऊ विमान आहे. याचं आयुष्य साधारण 30 वर्षे एवढं आहे. हे 4थ्या पिढीतील विमान आहे. लढाऊ विमानांच्या पिढीचे वर्गीकरण उड्डाण क्षमता व शस्त्र प्रणाली यानुसार केलं जातं. तेजसची पहिली स्क्वॉड्रन 2016 साली तामिळनाडू मधील सुलूर हवाई तळ या ठिकाणी निर्माण करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये फक्त 2 विमानं होती. तेजसची पहिली स्क्वॉड्रन जिचं नाव आहे 45 फ्लाइंग डॅगर्स. तेजसची दुसरी स्क्वॉड्रन जिचं नाव आहे फ्लाइंग बुलेट्स, ही सुद्धा तामिळनाडू मधील सुलूर या हवाई तळावरतीच त्या ठिकाणी असणार आहे. 1 एप्रिल 2020 रोजी 18व्या स्क्वॉड्रनची फेरउभारणी करण्यात आली आणि ही तेजसची दुसरी स्क्वॉड्रन असणार आहे. 18वी फ्लाइंग बुलेटची स्क्वॉड्रनची स्थापना 15 एप्रिल 1965 मध्ये करण्यात आलेली होती. यामध्ये रशियन बनावटीची मिग 27 फायटर विमाने यापूर्वी होती. या स्क्वॉड्रननं 1971च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग सुद्धा घेतलेला होता आणि या स्क्वॉड्रन मधील वैमानिक निर्मलजीत सिंग यांना परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता ही जी काही स्क्वॉड्रन होती 18वी फ्लाइंग बुलेट्स, हिचं परत आता फेरउभारणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता तेजस विमान असणार आहेत. या तेजसची क्षमता काय आहे तर हवेतून हवेत लढलं जाणारं युद्ध, लेझर गायडेड बॉम्ब फेक तसेच विमानातील अत्याधुनिक प्रणालीमुळे अनगायडेड बॉम्ब अचूकतेनं टाकण्यास तेजस सक्षम आहे. राज्य सरकारनं मित्रांनो वडनेरे समिती स्थापन केलेली होती 23 ऑगस्ट 2019 रोजी आणि या समितीचे अध्यक्ष होते जलसंपदा खात्याचे निवृत्त प्रधान सचिव वडनेरे. त्यांच्या नावावरून समिती वडनेरे समिती. या समितीची स्थापना करण्याचा उद्देश काय होता तर भीमा आणि कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण करून कारणे शोधणे, भविष्यात पुराची दाहकता कमी करण्यासह तांत्रिक उपाययोजना धोरणे सुचविणे, कर्नाटकातील अलमट्टी व इतर जलाशयांमुळे महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होते किंवा कसे हे जलशास्त्रीय अभ्यासाद्वारे स्पष्ट करणे. या अहवालाचं सादरीकरण 27 मे 2020 रोजी करण्यात आलं. समितीच्या अहवालातील ठळक मुद्दे काय होते? पुराची कारण मीमांसा जाणून घेऊया, म्हणजे ठळक मुद्दे जाणून घेऊया. कृष्णा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितीव्र पर्जन्यवृष्टी, पूरप्रवण क्षेत्रात नागरीकरण, बांधकाम, अतिक्रमण इत्यादीमुळे पूरप्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण, नद्यांमधील नैसर्गिक पूरवहन क्षमतेत झालेली अभूतपूर्व घट, शहरी व ग्रामीण भागातील पूर पाणी निचरा व्यवस्थेची खालवलेली परिस्थिती, नद्यांमधील गाळ साठ्यामुळे उंचावलेले व अरुंद झालेले नदीपात्र, ही या पुराची कारणं होती. आता या समितीने काय महत्वाच्या उपाययोजना शिफारशी सुचवल्यात? पूर निवारणार्थ नदी नाले संरक्षण व पुनर्स्थापन, पूरप्रवण क्षेत्रांचे संरक्षणासह पुनर्स्थापन, पूरप्रवण क्षेत्रातील अवैध वापरावरती चाप, एकूणच अतिक्रमणाविरुद्ध ठोस धोरण अवलंबणे व महाराष्ट्र राज्य हवामान बदल रूपांतर धोरण परिणामकारकरित्या राबविणे ही शिफारस करण्यात आलेली आहे. अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याबाबत फ्लड प्लेन व झोनिंग नियम कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसाठी लागू करणे, परिणामकारक पूर पूर्वानुमान यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, एककालिक पूर पूर्वानुमान पद्धतीचा महाराष्ट्रासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यात अवलंब करणे, एकात्मिक जलाशय प्रचालन राबविणे, निम्न पातळीवरील नदीतीर उंचावणे, नदी पात्रातील काही अतितीव्र वळणे सरळ करणे, पूर निवारणासाठी सुयोग्य जागेची तपासणी करून साठवण तलाव निर्माण करणे, पूर प्रवाहांचे आंतरखोरे विचलन प्रकल्प राबविणे, पूररेषा सुधारित करणे, पूर निवारणासाठी सर्व संबंधित संस्थांमधील समन्वय वाढविणे,
नदी पात्रातील बांधकामांचे जलशास्त्रीय लेखापरीक्षण करणे, कृष्णा खोऱ्यात अल्प मुदतीच्या हवामान पूर्वानुमानासाठी एक्स ब्रँड डॉपलर रडार बसविणे. या उपाययोजना या समितीने सुचवलेल्या आहेत. पुढील महत्वाची घडामोड आहे कोरोनाशी संबंधित. NVX-CoV2373 ही कोरोना लस त्या ठिकाणी तयार केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तापेच्या औषधाच्या मदतीनं ही लस तयार केलेली आहे. व्हिक्टोरिया राज्यात या लसीचे मानवावरती प्रयोग सुद्धा सुरू झालेत. औषधांची निर्मिती अमेरिकेच्या नोव्हावॅक्सनं केलेली आहे, म्हणून हे सुरुवातीचं NVX त्यावरून घेतलेलं आहे. दक्षिण गोलार्धातील हा पहिलाच प्रयोग आहे. स्पाइक प्रोटीन, आता ही जी काही लस आहे याची आता वैशिष्ट्य जाणून घेऊया. स्पाइक प्रोटीन, कोरोना विषाणूला स्पाइक प्रोटीनचं मजबूत आवरण असतं, त्यामुळे कोरोना सहजासहजी संपत नाही. आता या शरीरातील जे काही रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशी आहेत त्या स्पाइक प्रोटीनचे तुकडे करून त्यावर ताबा मिळवतील. त्यासाठी नॅनो पार्टिकल यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. मॅट्रिक्सियम हे रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना सक्रिय ठेवण्यासाठी मदत करेल. छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं नुकतंच निधन झालंय 29 मे 2020 रोजी. छत्तीसगड या राज्याची स्थापना 2000 मध्ये झाली. मध्य प्रदेश मधून त्या ठिकाणी विभाजन होऊन या राज्याची निर्मिती झालेली होती. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. DM ते CM असा प्रवास झालेले ते एक महत्वाचे असे नेते होते. जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले आणि छत्तीसगड राज्याचे ते पहिले CM सुद्धा बनले. 1986 ते 1998 या कालावधीमध्ये राज्यसभेचे 2दा सदस्य होते. 1998 ला रायगड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आणि लोकसभेवरती त्या ठिकाणी निवडून गेले होते. 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून फुटून जनता काँग्रेस छत्तीसगड या पक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. OTT जे सध्या खूप अनेक प्लॅटफॉर्म आलेत मित्रांनो. OTT त्याचा विचारू शकता की OTTचा फुल फॉर्म काय आहे, तर ओव्हर द टॉप. ज्या अनेक वेब सिरीज वगैरे आपण पाहतो त्यासाठी Amazon प्राईम आहे किंवा मग नेटफ्लिक्स वगैरे आहे किंवा हॉटस्टार आहे, असे अनेक OTT प्लॅटफॉर्म सध्या आलेले आहेत किंवा प्रत्येक चॅनलचे सुद्धा OTT प्लॅटफॉर्म आता लॉन्च होत आहेत. मग G5 वगैरे असेल, वूट असेल किंवा सोनी लिव्ह असेल. तर हे जे काय OTT सध्या खूप गाजतंय, येऊ शकतो प्रश्न की OTTचा फुल फॉर्म काय, तर ओव्हर द टॉप. फोर्ब्सच्या 100 श्रीमंत खेळाडूंची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू या यादीत आहे. त्याचाही 66वा क्रमांक आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. रॉजर फेडरर या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. $10,63,00,000 एवढी त्याची एवढं कमाई त्याची एका वर्षातील आहे. द्वितीय क्रमांकावरती आहे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि तिसरा क्रमांक पटकावलाय लिओनेल मेस्सीनं. महिलांमधून आघाडीवरती असलेली क्रीडापटू आहे ती म्हणजे जपानची नाओमी ओसाका. $3,74,00,000 एवढी कमाई करत ती महिलांमध्ये अव्वल आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मे मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींची माहिती पाहिली. आगामी राज्यसेवा आणि कंबाईनच्या प्रिलिमसाठी आणि इतरही परीक्षांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इतरही काही विषय सुचवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी पाहत राहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरु. धन्यवाद मित्रांनो.